लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की काव्य आता पार्थ आणि नंदिनी सोबत IAS परीक्षा केंद्रावर आलेली असते। तर आता काव्य IAS परीक्षा देण्यासाठी तिच्या एक्झाम हॉलमध्ये बसलेली असते। त्यावेळी ती नंदिनीच्या मिसकॅरेजच्या विचाराने खूप अपसेट झालेली असते। नंतर बेल होताच काव्य ही दिलेली प्रश्नपत्रिका सोडायला सुरुवात करते, पण दुर्दैवाने पहिला प्रश्न सोडत असतानाच अचानक तिचा पेन बंद पडतो आणि पहिल्यांदाच असा अपशगुन झाल्यामुळे काव्य खूप घाबरते। त्यामुळे आता ती पेन शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागते। तेवढ्यातच लगेच नंदिनी धावतच पेन घेऊन तिच्या समोर येऊन उभा राहते। हे पाहून काव्य भारावून जाते, तिला खूप आनंद होतो। तेव्हा काव्य नंदिनीला पाहून म्हणते की ताई, तू किती काळजी घेतेस ना ग माझी। पण यावेळी मात्र नंदिनीचा मूड अचानक बदलतो आणि ती काव्यावर प्रचंड संतापून तिला म्हणते की हो ना, मी सतत माझं सगळं दुःख बाजूला ठेवून नेहमी तुझीच काळजी घेत आली आणि त्यामुळे माझं बाळ आज या जगामध्ये नाही। नंदिनी असे म्हणतात। आता मात्र काव्याला प्रचंड रडू कोसळतं, पण तरी सुद्धा नंदिनी एवढे बोलूनच थांबत नाही। तर ती पुढे आणखी म्हणते की जर मी माझ्या हातातला काळा धागा तुझ्या हातात बांधला नसता तर आज माझं बाळ गेलं नसतं, माझी कुशी रिकामी झाली नसती। अगं काव्य, तुला स्वतःची काळजी घेता येत नाही का? जर तुझा तो काळा धागा तू नीट जपला असता तर आज तुझ्यामुळे माझं बाळ गेलं नसतं। असं आता नंदिनी काव्याला सगळं काही रागात बोलत असते। त्यामुळे आता नंदिनीचं हे सगळं परक्यासारखं बोलणं ऐकून काव्याला मात्र आणखीनच जास्त रडायला येतं। त्यामुळे काव्य नंदिनीला सॉरी म्हणते, पण नंदिनी पुन्हा काव्याला म्हणते की आता वेळ निघून गेल्यावर सॉरी म्हणून काय उपयोग आहे? तुला तुझी परीक्षा महत्वाची होती ना, तुला IAS व्हायचं होतं ना, मग हे घे पेन आणि सोडव पेपर आणि होऊन दाखव IAS। आणि असे म्हणून नंदिनी रागाने तिथून निघून जाते। पण आता मात्र नंदिनीच्या अशा तोंडातून बोलल्यामुळे काव्याला प्रचंड रडायला येते।